महादेव जय श्रीराम. कसं आहे पब्लिक, तुमचा ब्लॉगर लक्ष्मण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मेन बात म्हणजे श्रावण महिन्याच्या सर्व नाथ भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉगचे विशेष काय आहे टाकण्याचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लाईक फॉलो करायला काही विसरू नका. मग आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार, म्हणजे आपल्या काही बाबांचा पहिला छबिना. आणि मग आम्ही सकाळी चाललो होतो काही बाबाच्या दर्शनासाठी. गडावरती दर्शन झालं, बाहेर आलो. हे आहे आपल्या काही बाबांचा स्वर्ग, म्हणजे आपली काही बाबांची मडी. आणि कोणी नसलं आलं तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शुक्रवारी कधी पण येऊ शकता. आणि मग काही दिवसभर काय आपण काही शूट केला नाही ब्लॉगचा. मग आपण रात्री 8:30 वाजता बाबांच्या दर्शनासाठी गडवर चाललेलो होतो. आज होता पहिला शुक्रवार, म्हणजे आपला पहिला छबिना आहे काही बाबांचं म्हणजे. आणि रांगोळी एकदम मस्त काढली होती फुलामध्ये. आणि मग गडावरती गेलो, बाबांची आरती बाहेर आलेली होती. आपण बाबांची आरती घेतली आणि आरती संपल्यानंतर आपल्या बाबांचा छबिना निघाला खाली जाण्यासाठी, मिरवणुकीसाठी. आणि श्रावण महिन्यातला 4 शुक्रवार पडतात, तसे 5 शुक्रवार पडतात. दर शुक्रवारी बाबांचा छबिना निघतो 9 वाजता. रात्री 8 वाजता, 8 ते 9 आरती होती, 9 वाजता छबिना निघतो. तिसऱ्या शुक्रवारी भरपूर गर्दी होती. मावळातून बाबांच्या दर्शनासाठी पालखी येते, तेव्हा गर्दी भरपूर असते. आणि त्या तिसऱ्या शुक्रवारी मान दिला जातो पालखीला. आणि मग तुम्ही पाहू शकता बाबांचा घोडा गडावरून खाली येतो मिरवणुकीसाठी. मग खाली आलो, थोड्या वेळ छबिना थांबला रिंग रोडला. आपल्या काही बाबांच्या घोड्याची एवढी बिकट अवस्था झालेली होती. लोक आहेत ना शांततेत दर्शन घेत नव्हते, ओढाओढ करीत होते. खूप गर्दी होती पहिल्या शुक्रवारी. हे आहेत आमच्या मडीचे बाबा. ह्यांनी गाणं सुरू केलं, म्हणजे ही आपली जुनी परंपरा आणि आपली जुनी पिढी यालाच म्हणतात. आणि हेच आपली जुनी पिढी टिकून ठेवतात. आत्ताची पिढी काय असं काय करू शकत नाही. आणि तुम्ही पुढं बघू शकता आमच्या मडीमध्ये काही बाबांचा छबिना निघाला ना, पारंपरिक पद्धतीनं लेझिम खेळण्याची परंपरा आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉलो करायला काही विसरू नका. लाईक आणि शेअर करीत राहा. ओम नमो महादेव. जय श्री